नसरापूर येथील 3.5 वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे। विशेष न्यायाधीश SR साळुंके यांच्या न्यायालयाने आज हा महत्त्वपूर्ण निकाल दिला। यापूर्वी न्यायालयाने भीमराव कांबळेला दोषी ठरविले होते, त्यानंतर त्याला फाशीची शिक्षा होणार की जन्मठेप याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते। अखेर न्यायालयाने हा गुन्हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा असल्याचे नमूद करत आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली। गुन्हा घडल्यानंतर अवघ्या 2 महिन्यात तपास, पुरावे आणि न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून निकाल देण्यात आला। त्यामुळे अत्याचार आणि हत्या प्रकरणातील राज्यातील सर्वात जलद गतीने निकाली निघालेल्या खटल्यांपैकी हा एक खटला ठरला आहे। 1 मे रोजी पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे 3.5 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती। राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता। विविध सामाजिक संघटना, नागरिक आणि राजकीय पक्षांनी आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली होती। पोलिसांनी वेगाने तपास पूर्ण करत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले। सरकार पक्षाने सादर केलेल्या पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने आरोपीला दोषी ठरविले आणि त्याला फाशीची शिक्षा सुनावली आहे। या प्रकरणी 137 पानांचा सविस्तर निकाल न्यायालयाने तयार केला होता। बचाव पक्षाचे वकील अजय मिसर यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या 12 महत्त्वाच्या निर्णयांचा दाखला देत युक्तिवाद केला। सरकारी पक्षाने देखील खटल्याचा संदर्भ देत मृत्यूदंडाच्या शिक्षेची मागणी केली। अखेर भीमराव कांबळे याला फाशीची शिक्षा देण्यात आली। हा ऐतिहासिक निकाल मानला जात आहे। हे आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग। इतिहासाची समृद्ध परंपरा आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा, प्रगतशील आणि वेगाने विकसित होणारे गाव वळसंग। कुरनूर धरणाच्या सानिध्यात निसर्गरम्य वातावरणात वसलेले वळसंग सोलापूर पासून फक्त 12 ते 15 मिनिटे, अक्कलकोट पासून फक्त 12 ते 15 मिनिटे आणि रेणनगर पासून केवळ 7 ते 8 मिनिटे अंतरावर सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील उड्डाण पूल आणि वेगवान महामार्गाच्या थेट संपर्कात असलेले वळसंग। महामार्गावरून थेट वळसंगला सोलापूर अक्कलकोट गुलबर्गा महामार्ग, मोहोळ मंद्रुप वळसंग रिंग रूट, मुंबई पुणे हैदराबाद महामार्ग आणि सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस अशा एकापेक्षा जास्त महामार्गाने वेढलेले गाव म्हणजे आपलं वळसंग। वळसंग हे आता महाराष्ट्राच्या नकाशावर नव्या विकासाचे केंद्र बनले आहे। वळसंगमध्ये आहेत प्रसिद्ध मंदिरे, सोलार हब, टोलनाका, जवळच आहे कुरनूर धरणाचे ताजे पाणी आणि निसर्ग सौंदर्य आणि विविध ठिकाणी आकर्षक हॉटेल्स व ढाबे सुद्धा। प्रवासात थकलेल्या प्रवाशांसाठी स्वादिष्ट जेवण, आराम, ताजेतवाने आणि प्रदूषण मुक्त वातावरण। वळसंग हे केवळ गाव नाही, एक उत्कृष्ट थांबा आहे, एक संधी आहे, एक भविष्य आहे। वळसंग ऐतिहासिक वारसा, आधुनिक कनेक्टिव्हिटी आणि उद्याच्या विकासाची हमी। सोलापूर जिल्ह्याचा अभिमान आणि महाराष्ट्राचा गौरव। वळसंग।